नमस्कार मित्रांनो. दादरमधील फेरीवाला क्यूआर कोड आणि पात्रता यादीचा विषय आता केवळ फेरीवाल्यांचा विषय राहिलेला नाही. हा विषय हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा, त्यांच्या हक्काचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनावरील विश्वासाचा बनलाय. अनेक फेरीवाले, स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वर्षानुवर्षे या व्यवस्थेचा भाग असलेल्या लोकांनी संपर्क साधला. अनेकांनी कागदपत्रे दाखवली, अनेकांनी माहिती दिली आणि जवळपास प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता: खरे फेरीवाले अपात्र आणि प्रभावशाली लोक पात्र कसे? आजचा हा व्हिडिओ कोणावर वैयक्तिक आरोप करण्यासाठी नाहीये, कोणालाही दोषी ठरवण्यासाठी नाहीये, पण जनतेच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांची उत्तरं मिळालीच पाहिजे. कारण हा विषय केवळ क्यूआर कोडचा नाहीये. हा विषय आहे न्यायाचा, पारदर्शकतेचा आणि त्या कष्टकरी फेरीवाल्यांचा. दररोज सकाळी घरातून बाहेर पडतो आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्यावर उभा राहतो. सर्वात आधी बोलूया क्यूआर कोड आणि पात्रता यादीबद्दल. कारण आजच्या वादात केंद्रबिंदू हाच आहे. अनेक फेरीवाल्यांचा आरोप आहे की वर्षानुवर्षे व्यवसाय करणारे, प्रशासनाच्या नोंदींमध्ये नाव असलेले, जुनी कागदपत्रे असलेले अनेक फेरीवाले पात्रतेच्या यादीतून बाहेर फेकले गेले. काहींना अपात्र ठरवण्यात आलं, काहींना क्यूआर कोड मिळाला नाही. तर दुसरीकडे काही अशा लोकांचा समावेश झाल्याची चर्चा आहे, ज्यांच्याबाबत स्थानिक नागरिकच प्रश्न उपस्थित करत आहेत. आज अनेक मूळ फेरीवाले सांगतात की त्यांच्याकडे जुनी कागदपत्रे आहेत, पुरावे आहेत, वर्षानुवर्षाच्या नोंदी आहेत, तरी त्यांना अपात्र ठरवलं जात आहे. आणि दुसरीकडे काही लोक सहजपणे पात्रतेच्या यादीत कसे येतात, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. पात्रते यादी आकाशातून पडत नाही. अर्ज येतात, कागदपत्रे तपासली जातात, पडताळणी केली जाते आणि त्यानंतर मंजुरी दिली जाते. मग या संपूर्ण प्रक्रियेत नेमकं काय घडलं? कोणत्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली? प्रत्यक्ष जागेवर तपासणी झाली होती का? की काही निवडक लोकांसाठी नियमांची वेगळी व्याख्या तयार करण्यात आली होती? हा प्रश्न आता जोरात विचारला जात आहे. आणि याच ठिकाणी आणखी एक मोठा प्रश्न समोर येतो. तो म्हणजे एकाच कुटुंबातील अनेक सदस्य पात्र कसे ठरले? अनेक ठिकाणी वडील पात्र, मुलगा पात्र, भाऊ पात्र, पत्नी पात्र, नातेवाईक पात्र अशी चर्चा आहे. मग प्रश्न पडतो की हे सर्व नेमकं कसं घडलं? हा केवळ योगायोग आहे का, की यामागे काही वेगळंच गणित आहे? परिसरातील काही जुनी फेरीवाले सांगतात की काही व्यक्तींना त्यांनी आयुष्यात कधी फेरी व्यवसाय करताना पाहिलेलेच नाही. काहींचा या व्यवसायाशी संबंध नव्हता, मग ते अचानक पात्र कसे झाले? ज्यांनी 30-40 वर्षे उन्हा पावसात व्यवसाय केला त्यांच्यावर अपात्रतेची तलवार चालते. आणि ज्यांच्याबाबतच प्रश्न उपस्थित होत आहेत, ते पात्र कसे ठरतात? त्यांच्याकडे असे कोणते पुरावे होते जे जुन्या फेरीवाल्यांकडे नव्हते? त्यांच्या अर्जामध्ये अशी कोणती ताकद होती जी इतर अर्जामध्ये नव्हती? आणि सर्वात मोठा प्रश्न, हे कोणाच्या आशीर्वादाने घडलं? मात्र क्यूआर कोडच्या संपूर्ण प्रक्रियेत आणखी एक अत्यंत गंभीर प्रश्न वारंवार समोर येतो, आणि तो म्हणजे प्लाझा हॉकर्स मार्केटमधील मूळ गाळीधारकांचा. स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात अनेक फेरीवाल्यांना पुनर्वसनासाठी गाळे देण्यात आले होते. उद्देश स्पष्ट होता: फेरीवाल्यांना स्थिर जागा मिळावी, त्यांचा व्यवसाय सुरक्षित व्हावा आणि फुटपाथ मोकळे व्हावे. पण आज स्थानिकांमध्ये अशी चर्चा आहे की काही लोकांनी ते गाळे इतरांना विकले किंवा हस्तांतरित केले आणि त्यानंतर पुन्हा फेरीवाले म्हणून पात्रतेच्या प्रक्रियेत सहभागी झाले. जर हे खरं असेल तर हा अत्यंत गंभीर विषय आहे. कारण ज्याला आधीच शासनाकडून गाळा मिळाला, ज्याने त्या योजनेचा लाभ घेतला, तोच पुन्हा फेरीवाला म्हणून पात्र ठरत असेल, तर मग खऱ्या फेरीवाल्यांना न्याय कुठे मिळणार? मग वर्षानुवर्ष संघर्ष करणाऱ्या कष्टकरी फेरीवाल्यांचं काय? आज अनेक मूळ फेरीवाले सांगतात की त्यांच्याकडे जुनी कागदपत्रे आहेत, पुरावे आहेत, तरी त्यांना अपात्र ठरवलं जात आहे. त्यामुळे गाळे मिळालेल्या व्यक्तींची यादी, त्यांची सद्यस्थिती, त्यांनी गाळे विकले का, ते पुन्हा फेरीवाले म्हणून नोंदवले गेले आहेत का, याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. कारण या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय संशय दूर होणार नाही. आता यांच्याशी संबंधित आणखी एक मुद्दा समोर येतो, आणि तो म्हणजे प्लाझा हॉकर्स मार्केटमधील कथित अनधिकृत गाळे. अनेक वर्षांपासून या परिसरात कथित अनधिकृत गाळ्यांची चर्चा सुरू आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे याच परिसरात महापालिकेचे कार्यालय आहे. मग कार्यालयाच्या नाकावर टिचून जर काही नियमबाह्य प्रकार सुरू असतील, तर ते अधिकाऱ्यांच्या नजरेतून कसे सुटतात? आणि जर त्यांच्या नजरेत आले असतील तर कारवाई का होत नाही? हा प्रश्न फेरीवाले आणि स्थानिक नागरिक दोघेही विचारत आहेत. याचबरोबर दादरच्या सेनापती बापट मार्ग परिसरातील काही दुकानांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही प्रभावशाली कुटुंबाशी संबंधित दुकाने इतर व्यक्तीमार्फत चालवली जात आहेत. काही ठिकाणी नियमबाह्य प्रकार सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. जर हे आरोप चुकीचे असतील तर प्रशासनाने स्पष्टपणे पुढे येऊन जनतेसमोर सत्य मांडावं. पण जर त्यात तथ्य असेल तर मग कारवाई का झाली नाही, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कारण सामान्य फेरीवाल्याच्या गाडीवर कारवाई करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा काही मिनिटात पोहोचते. फुटपाथवर बसलेल्या गरीब फेरीवाल्याला नोटीस देण्यासाठी, त्यांचं सामान जप्त करण्यासाठी किंवा त्याला हटवण्यासाठी प्रशासन तत्पर असतं. पण वर्षानुवर्ष सुरू असलेल्या कथित अनधिकृत दुकानांकडे आणि गाळ्यांकडे दुर्लक्ष का केलं जातं? कायदा सर्वांसाठी समान आहे का, की काहींसाठी वेगळा आणि काहींसाठी वेगळा? हा प्रश्न आता दादरमधील फेरीवाला उघडपणे विचारू लागले. पण या सगळ्या चर्चेतून आणखी एक प्रश्न वारंवार समोर येतो.
आणि तो म्हणजे बीएमसीच्या लायसन विभागात सतत वावरणारा एक व्यक्ती. फेरीवाल्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे, हा माणूस नेमका कोण आहे? हा बीएमसीचा अधिकारी आहे का, कर्मचारी आहे का, लोकप्रतिनिधी आहे का, की कोणत्याही अधिकृत पदावर नसतानाही कार्यालयात मुक्तपणे वावरणारी अशी एखादी व्यक्ती आहे का, ज्याचा प्रभाव अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त आहे? कारण सामान्य नागरिक एखाद्या अधिकाऱ्याला भेटायला गेला तर त्याला गेटवर थांबवलं जातं. अर्ज द्या, वेळ द्या, नंबर घ्या असं सांगितलं जातं. पण काही लोक मात्र थेट कार्यालयात प्रवेश करतात. अधिकाऱ्यांच्या टेबला शेजारी बसतात. तासनतास तिथेच ठाण म्हणून बसतात. फायलींबाबत चर्चा करतात. अर्जांबाबत बोलतात. मग प्रश्न पडतो की हे सगळं कोणत्या अधिकाऱ्याने? जर ती व्यक्ती सरकारी अधिकारी नसेल तर दिवसभर कार्यालयात काय करते? तिची अधिकृत भूमिका काय आहे? तिला तिथे बसण्याची परवानगी कोणी दिली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेरीवाल्यांच्या कामाशी तिचा संबंध नेमका काय आहे? आज अनेक फेरीवाले थेट विचारत आहेत, आम्ही अर्ज देतो अधिकाऱ्यांना, पण निर्णय घेतो कोण? अधिकारी की ऑफिसमध्ये बसलेले काही खास लोक? कारण लोकशाहीत निर्णय नियमांवर व्हायला हवेत, ओळखींवर नाहीत, दबावाखाली नाहीत, शिफारशीवर नाहीत. फाईलवर सही अधिकाराची असते, पण फाईल कुणाच्या सांगण्यावर पुढे जाते, कुणाच्या सांगण्यावर थांबते, कुणाच्या सांगण्यावर पात्रता मिळते आणि कुणाच्या सांगण्यावर अपात्रतेचा शिक्का बसतो. या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत. आणि आता येतो सर्वात संवेदनशील प्रश्न. दादर हा मराठी माणसाचा बालेकिल्ला. दादर म्हणजे मराठी अस्मिता. दादर म्हणजे मराठी संघर्षाची ओळख. दादर म्हणजे मराठी माणसाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचं केंद्र. मग आज QR कोडच्या पात्रता यादीकडे पाहिल्यानंतर अनेकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. या यादीत खरोखर किती मराठी फेरीवाले पात्र ठरले आहेत? किती जुने मराठी फेरीवाले अपात्र ठरवले आहेत? किती जणांना QR कोड मिळाला? किती जणांच्या अर्जांना नकार देण्यात आला? हा प्रश्न कोणाच्या विरोधाचा नाही. हा प्रश्न आकडेवारीचा आहे. हा प्रश्न पारदर्शकतेचा आहे. कारण दादरमधील अनेक मराठी कुटुंबे 3-3, 4-4 दशकांपासून फेरी व्यवसाय करत आहेत. त्यांचा संसार, त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य या व्यवसायावर उभं राहतं. त्यांची मागणी फक्त एकच आहे, नियम एकच असतील तर ते सर्वांसाठी समान असावे. पात्रतेचा निकष एक असेल तर तो सर्वांना समानपणे लागू व्हावा. कोणावर अन्याय होऊ नये, पण खऱ्या फेरीवाल्यांवरही अन्याय होता कामा नये. म्हणूनच आज गरज आहे ती संपूर्ण QR कोड प्रक्रिया, पात्रता यादी, एकाच कुटुंबातील अनेक पात्रता, प्लाझा हॉकर्स मार्केटमधील गाळेधारकांची स्थिती, कथित अनधिकृत गाळे, सेनापती बापट मार्गावरील दुकानबाबतचे आरोप आणि प्रशासनातील कथित हस्तक्षेप या सर्व बाबींचा उच्चस्तरीय चौकशीशी. कारण प्रश्न फक्त एका QR कोडचा नाहीये. प्रश्न आहे कष्टकरी माणसाच्या घामाचा. प्रश्न आहे त्याच्या हक्काचा. प्रश्न आहे त्याच्या उदरनिर्वाहाचा. प्रश्न आहे व्यवस्थेवरील विश्वासाचा. आणि प्रश्न आहे दादरमधील हजारो फेरीवाल्यांच्या भवितव्याचा. चौकशी झाली तर सत्य बाहेर. सत्य बाहेर आलं तर खऱ्या पात्र फेरीवाल्यांना न्याय मिळेल. आणि जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत हे प्रश्न विचारले जात राहतील. कारण दादरमधील फेरीवाल्यांचा हा संघर्ष केवळ व्यवसायाचा नाहीये, तर न्यायासाठी सुरू असलेल्या लढ्याचा आहे. मित्रांनो, या विषयावर तुमचं काय मत आहे? तुम्ही दादरमधील फेरीवाले आहेत का? तुम्हाला या प्रक्रियेबाबत काही अनुभव, माहिती किंवा कागदपत्रे माहिती आहेत का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि न्यूज टंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या फेरीवाल्याचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचू शकतो. तुमच्या एका कमेंटमुळे एखादा महत्त्वाचा मुद्दा समोर येऊ शकतो आणि तुमच्या एका लाईकमुळे न्यायाच्या या लढ्याला आणखी बळ मिळू शकतं. धन्यवाद.